सरकारला प्रश्न विचारणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीला आता प्रश्न विचारले जाऊ लागलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं देणं त्यांना प्रचंड कठीण होत आहे. सौरव दास जो कॉक्रोच जनता पार्टीचा प्रवक्ता आहे तो ग्रेटर कैलाशमध्ये इतक्या पॉश घरामध्ये कसा राहतो असा प्रश्न आता सोशल मीडियावर चर्चेला जातोय, त्याला विचारला जातोय. एक युट्यूबर तर थेट त्याच्या घराच्या समोर उभा राहिला आणि त्याच्या घरामध्ये जे काही इंटेरियर आहे त्याचे सगळे फोटो, जे कोट्यावधी किमतीचे इंटेरियर आहे त्याचे सगळे फोटो या युट्यूबरने त्याच्या युट्यूबवर अपलोड केले आणि त्याच्यामुळे या सौरव दासला प्रचंड मिरच्या लागलेल्या आहेत. पण सरकारला जे अकाउंटेबिलिटीसाठी प्रश्न विचारतायत त्यांच्या अकाउंटेबिलिटी बद्दल मात्र ते बोलताना दिसत नाहीयेत. अभिजित दिपकेला जेव्हा प्रश्न विचारला की बाबा तू अमेरिकेला गेलेला आहेस, तो खर्च कोणी केला, तर अभिजित दिपके असं म्हणतो की मला स्कॉलरशिप मिळाली आणि त्या स्कॉलरशिप मधून मी शिकलेलो आहे, दरवर्षी मला स्कॉलरशिप मिळालेली आहे. पण या स्कॉलरशिपचे तपशील समोर ठेव, पेपर समोर ठेव असं जेव्हा त्याला सांगण्यात आलं तेव्हा अभिजित दिपके असं म्हणतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा त्यांची डिग्री दाखवतील तेव्हा मी सुद्धा